असून या ठिकाणच्या लिफ्ट बंद आहेत. लिफ्ट बंद असताना एक आमच्या संबंधित पेशंट होता वार्ड क्रमांक 54 तिसऱ्या मजल्यावर. त्या ठिकाणून आम्ही ते पेशंट घेऊन आलो. स्वतः आम्ही ते पेशंट स्ट्रेचरवर काही खांद्यावर आम्ही स्वतः आणलं. ठीक आहे, आणलं, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. लिफ्ट बंद आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण आणल्याच्या नंतर आम्ही सोनोग्राफीसाठी अक्षरशः ते आजी माहिती तर ते स्ट्रेचर आणि ते खाली आतरेलं 5:45 वाजता आमच्या समोरासमोर कुलूप लावलं. म्हणजे 6 वाजता ड्युटी संपती. म्हणजे या सिव्हिलमध्ये अक्षरशः आंधळ दळतं आहे आणि कुत्रपीठ खातं आहे. आणि 3-3 महिने झालं लिफ्ट बंद येतात. आणि आम्ही तिथं ती आजी किती माहिती आहे का 2 तास झोपलेली राहिली. म्हणजे पुन्हा त्या कॉलमॅनकडे जा, कॉलमॅन म्हणतंय पुन्हा वर जा, वरून म्हणतंय तिकडं जा. म्हणजे आम्ही असताना स्वतः 2 तास त्याची सोनोग्राफी करायला लावली. मग बाकीच्या सामान्य रुग्णालयाचे काय हाल असते ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तुमची मागणी काय आहे? आणि आमची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना मी सकाळीच फोन केला आहे. त्यांनी संपूर्ण डिटेल अशी माहिती मागितलेली. या ठिकाणचा सावळा गोंधळात लवकरात लवकर थांबून या जिल्ह्यातून येणारे जे गोरगरीब रुग्णालय आहेत त्यांना चांगली आणि सुरळीत सेवा मिळावा एवढीच आमची मागणी आणि यामागचा हेतू आहे.